आमच्या घरात अशी म्हणजे अनुकूल परिस्थिती आहे तसं काही नाही, पण आमच्या नातींनी दोघींनी पण असं यश मिळवलं का घरची घरीच अभ्यास केला. त्यांनी क्लास लावला नाही, काही नाही. वडिलांची परिस्थिती पाहून त्यांनी घरात अभ्यास केला. मी श्रावणीची काकू आहे. मी श्रावणीला आयुष्यात खूप सपोर्ट करीन, आजपर्यंत केला आणि आज आमच्या घरात तिने खूप मोठं नाव कमवलं. आमच्या श्रावणीने खूपच अभ्यास करून छान यश मिळवलंय, त्याच्याबद्दल आम्हाला खूपच आनंद झाला आहे. 10वीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे. राज्यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. नाशिकमध्येही सुद्धा 10वीच्या निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली. विशेष म्हणजे अनेक मुलींनी खडतर प्रवासामध्ये हे यशाला गवसणी घातलेली आहे. नाशिकमधील एका पेपर विक्रेते आहेत, त्यांचं नाव म्हणजे नांदुर्डीकर. नांदुर्डीकर हे पंचवटीतील RTO कॉर्नर परिसरामध्ये पेपर विक्रीचं काम करतात. त्यासोबतीला त्यांची मुलगी श्रावणी आहे. ही दिवसरात्र अभ्यास करण्यासोबत पेपर विक्रीचाही काम ती करायची. या 10वीच्या परीक्षेमध्ये तिने 100पैकी 100 गुण मिळवत 100% मिळवलेले आहेत. याबद्दल तिच्याकडून हे यश कसे तिने मिळवले याची आपण आता माहिती जाणून घेऊया. श्रावणी, पहिल्यांदा तुझं अभिनंदन. थँक्यू सर. हे खडतर प्रवास कसा होता? अभ्यासाचं नियोजन तू कसं केलं होतं? काय सांगशील? अभ्यासाचं नियोजन म्हणजे जसं वर्ष सुरू झालं तेव्हापासूनच मी ठरवून ठेवलं होतं की आपल्याला काय करायचं आहे, कोणता विषय किती लक्ष द्यायचं आहे कोणत्या विषयाकडे. तसं मी आधीच जेव्हा पुस्तकं वगैरे मिळाली मग तेव्हापासून वाचायला सुरुवात केली. सगळं आधीच जे लेसन नाही झालेत स्कूलमध्ये तेच आधीपासून करायला सुरुवात केली. माझी एक स्वतःची सेल्फ स्टडीची तयारी करून घेतली आणि मग तसं रिव्हिजन करत गेले. अभ्यासाची प्रेरणा कशी मिळाली तुला ही, की आपण इतके मार्क मिळवायचे? ते खरं तर 100% हा ॲक्च्युली गोल होताच माझा, आधीपासूनच होता. म्हणजे जसं 10वीचं वर्ष सुरू झालं तसं माझं आणि माझ्या बाबांचं ठरलं होतं की आपण 100%चा प्रयत्न करायचा आणि तसं मग प्रयत्न करत गेले, तसं प्रॅक्टिस करत गेले आणि तसं यश मिळालं. यशाचं श्रेय कुणाला देशील? आई-बाबांना. म्हणजे कशी प्रेरणा मिळाली? आई-बाबांनी कसा सपोर्ट केला तुला? आई-बाबांनी म्हणजे काही असो ते करत राहिले सपोर्ट. स्ट्रेस वगैरे मॅनेजमेंट करायला सुद्धा त्यांनी मला प्रत्येक वेळेस म्हणजे ते धीर द्यायचे की जास्त स्ट्रेस घेऊ नको वगैरे. आणि तसं ते प्रत्येक वेळेस ते त्यांची ॲडजस्टमेंट करायचे कामातून की मला अभ्यास करायला मिळावा वगैरे. तर असं आम्ही वर्ष. तुझे वडील पेपर विक्रीचे काम करायचे, त्यांनाही तू पेपर विक्रीचे सोबत काम करायचे. ते हे कसे दिवस होते? कसं नियोजन करायचे ते? आधी सुरुवातीला जेव्हा सुट्ट्या होत्या 9वीचा रिझल्ट लागल्यानंतर तेव्हा मी रोज जायला लागले बाबांसोबत. मग तसं मी दिवसातून म्हणजे त्यांच्यासोबत त्यांची 200 पेपरची लाईन आहे, तर त्यात मी 50 पेपर असे टाकत जाते. आता म्हणजे 10वीच्या वेळेस मग जेव्हा जसं वर्ष सुरू झालं मग जेव्हा सुट्ट्या आल्या तेव्हा मग मी त्यांच्यासोबत पेपर वाटायला जायचे. आणि आता सकाळी कसं त्यांना खूप पेपर असतात त्यामुळे लाईन काढायला वेळ नसतो. मग सकाळी आधी शाळेत जाण्याआधी मग मी लाईन काढते, अजूनही काढते आणि मग शाळेत जाते. अभ्यासाचा कधी ताण जाणवला का? तो स्ट्रेस मॅनेजमेंट कसं केलं होतं? हो, ताण जाणवला, पण स्वतःला असं एक काय म्हणतात कॉन्फिडन्स मिळवून दिला की नाही आपण प्रयत्न करतोय रोज सातत्याने कन्सिस्टंटली आपण स्टडी करतोय, तर मग आपण स्ट्रेस नको घ्यायला आणि जसा पेपर येईल त्यातला आपल्याला सगळं येतं आहे या हिशोबाने आपण म्हणजे धीर नाही सोडायचा, स्ट्रेस नाही घ्यायचा. असंच मग मी परीक्षा दिली. अनेकांना गणित, विज्ञान, इंग्रजी विषय अवघड जातात, तर ते विषय तू सोपे कसे गेले? ते काय टिप्स होत्या, काय सांगशील? प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. मॅथ्ससाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. म्हणजे मॅथ्समध्ये प्रत्येक जो प्रश्न असतो पाठ्यपुस्तकातला, टेक्स्टबुकमधला, तो प्रत्येक प्रश्न सोडवून काढला आणि त्यातलं म्हणजे स्टेप्स आपण म्हणजे कोणता कुठे वापरायचा तो अप्रोच जो असतो तो लक्षात घेतला. सायन्ससाठी तर टेक्स्टबुक रीड करत गेले. म्हणजे जेव्हा वेळ असेल तेव्हा मी फक्त टेक्स्टबुकच रीड करायचे आणि अगदी म्हणजे सायन्सची टेक्स्टबुक पाठ झाली होती, इतकं ते रीड झालं होतं. त्यामुळे सतत सायन्सची टेक्स्टबुक रीड केली का मग ते लक्षात येतं आणि प्रश्न काही बाहेरून येत नाही, टेक्स्टबुकमधूनच येतात. इंग्लिशसाठी रायटिंग स्किलचा खूप सराव करावा लागतो. त्यात फक्त आपली वोकॅब्युलरी चांगली पाहिजे. मग तसं आम्ही सराव करत गेले आणि बाकी तसं शाळेत तर ग्रामर वगैरेची सवय असतेच, त्यामुळे ते होऊन गेलं ग्रामर. क्लास विना हे तू यश मिळवलेलं आहे. हे कसं यश मिळवलं? हे कसं नियोजन होतं हे तुझं?
आता क्लास विना करायचं म्हणजे आता साधारण जे मुलं क्लासला जातात त्यांना तो क्लासचे 2-3 तास असतात. ते क्लासचा तो वेळ माझ्याकडे वाचतो. म्हणून मग त्या 3 ते 4 तासात मी काय करायचं हे मी ठरवून ठेवलं होतं. त्यात मी यूट्यूबमधून काही व्हिडिओज बघितले सायन्स आणि मॅथ्ससाठी वगैरे. त्यानंतर माझी मावशी स्वतः मॅथ्सची टीचर आहे. सो तिने पण माझे लेक्चर्स वगैरे घेतले. मग तिने पण मला प्रॅक्टिस कशी करायची वगैरे सांगितलं. मग काही तेवढा वेळ उरला की मग प्रॅक्टिस करत राहायची किंवा काहीतरी वाचायचं. हेच असंच मग तो वेळ तेवढा त्याच्यात घेतला अभ्यासात. शाळेचा अनुभव काय सांगते? शाळेचे शिक्षक कसे होते? शाळेचं नाव सांगा. शाळेचं माझी शाळा इंग्लिश मीडियम स्कूल मेरी नाशिक एज्युकेशन सोसायटीची. आणि शिक्षक अत्यंत सपोर्टिव्ह असतात. त्यांनी म्हणजे खूप गाईड केलं मला प्रत्येक सब्जेक्टसाठी. आणि त्यांनी सपोर्ट केला, इन्करेज केलं मला प्रत्येक एक्झाममध्ये. जसं मला यश मिळत गेलं तसं ते म्हणजे माझ्या नेहमी पाठीशी राहिले. त्यांनी कुठेच शिकवण्यात कमीपणा नाही ठेवला. जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांना यश मिळवायचं असतं, अनेकांना क्लास जॉईन करता येत नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी तू काय सांगशील? काय त्यांना संदेश देशील? काय करावं त्यांनी? आता क्लास म्हणजे असं नसतं की आपण फक्त क्लास जॉईन केला तरच आपल्याला चांगले मार्क पडतील. जर आपण म्हणजे क्लासमध्ये शिकवण्यापेक्षा जे आपण अभ्यास करतो, सेल्फ स्टडी करतो, त्याचा फार मोठा वाटा असतो आपल्या परीक्षेत आपण जे काही लिहितो त्याच्याबद्दल. तर मग आपण फक्त रोज कन्सिस्टंटली अभ्यास करत राहायचा. सुट्टी नाही पाडायची शक्यतो अभ्यासाला, कारण मग ती चेन तुटली की मग आपली सवय निघून जाते. त्यामुळे रोज सतत अभ्यास करत राहायचा. थोडाफार का होईना पण आपण त्या सब्जेक्टसोबत किंवा ओव्हरऑल आपल्या स्टडीसोबत कनेक्टेड राहायला पाहिजे. शेवटचा तुला एक प्रश्न, भविष्यात तुला काय व्हायचं आहे? मला भविष्यात इंजिनिअरिंग करायची आहे. कम्प्युटर सायन्स नाही तर IT इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर. आणि आता मी JEEची प्रिपरेशन करते. छान. आता आपल्यासोबत श्रावणीच्या आजी सुद्धा आहेत की त्यांच्या नातीने हे उत्तुंग यश मिळवले, त्याबद्दल त्यांच्या भावना त्या सांगतील. काय सांगताल? तुमचं नाव सांगतो. मी उषा नांदुर्डीकर. आमच्या घरात अशी म्हणजे अनुकूल परिस्थिती आहे तसं काही नाही, पण आमच्या नातींनी दोघींनी पण असं यश मिळवलं का घरची घरीच अभ्यास केला. त्यांनी क्लास लावला नाही, काही नाही. वडिलांची परिस्थिती पाहून त्यांनी घरात अभ्यास केला. मी पण स्टॉलवर जात होते. 25 वर्षापासून आमचा हा उद्योग आहे. त्याच्यावरच आमचं सगळं. आणि आमच्या घरचे पोस्टात होते, त्याच्यावर आमचं सगळं उदरनिर्वाह चालू आहे. पण आमच्या नातींनी आमच्या परिस्थितीनुसार यश मिळवलं आहे. हेच आम्ही तिला सतत सपोर्ट करत गेलो का बाई अभ्यास तिला कर म्हणावंच लागलं नाही. तिची ती करायची. घरी 2 रूमचंच घर आहे त्यांचं वरती. मग खाली यायची ती अभ्यास करायची. पण तिला कधी म्हणावं लागलं नाही की बाई अभ्यास कर म्हणून. जेवण करून ती यायची खाली. आत्या आहात तुम्ही, काय सांगताल? काकू. काकू, काय तुमचं नाव सांगा? रोहिणी नांदुर्डीकर. मी श्रावणीची काकू आहे. मी श्रावणीला आयुष्यात खूप सपोर्ट करीन. आजपर्यंत केला आणि आज आमच्या घरात तिने खूप मोठं नाव कमवलं. मला पण एक मुलगी आहे. तिने पण खूप अनुकूल परिस्थितीतून तिने पण खूप चांगला अभ्यास करून ती आता अशोकाला काम करते. तिने स्वतः खूप मेहनत केलेली आहे. अभ्यास म्हणजे तिला कधी म्हणावं लागत नव्हतं की अभ्यास कर असं. खूप म्हणजे पहाटे रात्री जरी झोपायला उशीर झाला तरी तिचा नियम होता की पहाटे उठून अभ्यास करायचाच. आणि त्याप्रमाणे तिने सगळं तिच्या नियोजनानुसार अभ्यास केला. हो हो हो, मी सपोर्ट आमचा पूर्ण पाठिंबा आहे तिला. तुम्ही काय सांगताल? तुम्ही कोण आहात? आत्या आहे मी तिची, पौर्णिमा देशपांडे. आमच्या श्रावणीने खूपच अभ्यास करून छान यश मिळवलंय. त्याच्याबद्दल आम्हाला खूपच आनंद झालाय. आम्ही हे कधीच विसरू शकत नाही. हा आनंदाचा दिवसाची आम्ही वर्षापासून वाट बघतोय. तर ही होती श्रावणी की जिने कोणताही क्लास न लावता हे उत्तुंग यश मिळवलेलं आहे. त्याचबरोबर तिने वेळेचंही नियोजन केलं आहे. क्लासची सुद्धा गरज नाही. आपण जर सेल्फ स्टडी केली, वेळेचं नियोजन केलं तर यशाची गवसणी नक्कीच गाठता येते. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक.